दरम्यान फडणवीसांना शुभेच्छा देताना वडेट्टीवार, राऊत आणि शिरसाट यांनी अजित पवार आणि शिंदेना नेमका काय टोला लगावलाय आपण पाहूयात। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल। मला तरी असं वाटतं की 2029 मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत, उपमुख्यमंत्री पदाचे किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे। पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। सगळ्यांनाच गृह खातं आता एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात, काही मागू शकतो माणसं, चर्चेमध्ये काही मागू शकतात ना। राष्ट्रपतीपद मागू शकतात, आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे, आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे, यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका। शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल। आम्ही काय उबाटा गटाचे लोक आहोत का? आम्ही लढणारे आहोत। जे संपले त्यांनी त्यांची चिंता करावी, आमची चिंता करू नका। आम्ही ठामपणे उभे आहोत आणि स्वाभिमानाने उभे आहोत। आम्ही लाचारी पत्करलेली नाही, म्हणून ज्यांनी लाचारी पत्करली त्यांचे हाल आपण पाहता येतात। आता सध्या तुमची काय प्रतिक्रिया? संपलंय असं त्यांचं म्हणणं आहे? त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? ते स्वतः संपलेले आहेत। संपलेले लोकांनी इतरांबद्दल बोलू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।